पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी 1886 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं। मुख्य आरोपी शीतल तेजवाणी विरोधात विविध आरोप ठेवण्यात आले। या प्रकरणी पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचं नाव मात्र वगळण्यात आलं। त्यामुळे या प्रकरणामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना क्लीन चिट मिळणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। पुण्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारना पहिल्या दिवशीपासून अतिशय सुंदरपणे वाचवण्यात येते। त्याच्यात आपण बघितलं FIR मध्ये त्यांचं नाव नाहीये, खारगे समितीचा अहवाल आज तगायत दाखल नाहीये आणि प्रत्येक ठिकाणी त्याला वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना दिसते। 2 दिवसापूर्वी पार्थ पवारनी मला राज्यसभेत जायचं असं जेव्हा म्हटलं तेव्हा खरंच संताप आला की ज्या मुलाचे वडील अगदी आत्ता गेलेले असताना या मुलाला स्वतःचं राजकारण सुचत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। आणि असा व्यक्ती ज्यांनी 1800 कोटीची सरकारी जमीन लाटण्याचा व्यवहार केला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे। त्याला कुठच्याही प्रकारे राज्यसभेत मी जाऊ देणार नाहीये, त्याच्या विरुद्ध लढणार आहे। त्याची माहिती घ्यायला जेव्हा पोलिसांकडनं माहिती मिळाली आता कळतंय की चार्जशीट सुद्धा EOWनी फक्त आणि फक्त शीतल तेजवानी विरुद्ध केली आहे। पार्थ पवारांच्या घोटाळ्याची चौकशी होईल का असं विचारतायत अंजली दमाने। पार्थ पवारांच्या घोटाळ्याची चौकशी काय असं अंजली दमाने म्हणतायत आता सुरू आहे ना चौकशी। मला वाटतं ती चौकशी सुरूच आहे, मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेलेच आहेत। सुद्धा तीच माहिती आलेली आहे, परंतु ज्या पद्धतीने त्या दिग्विजय पाटलांना अटक करण्याची टाळाटाळ केली जात होती आणि पार्थ पवारांपर्यंत पोहोचायचा सुद्धा प्रयत्न केला जात नव्हता, त्या अनुषंगाने असं वाटत होतं की हे होणारच होतं, फक्त योग्य वेळेची वाट बघत होते। त्यामुळे कदाचित आता सगळेजण वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत, कुणाचं लक्ष नाही असं बघून हे चार्जशीट फाईल केले का असं वाटतं। परंतु याच्यामध्ये काही झालं तरी एक मुंढवा असेल किंवा शिवाजीनगरचा घोटाळा असेल, याच्यामधून जे कोणी लोक आहेत ते कागदोपत्री इतके अडकलेले आहेत की त्यांना सोडवणं म्हणजे त्या गुन्ह्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न आहे, एवढं याच्यातून